भारत हा जगाच्या नकाशावरील फक्त एक देश नाही, ती एक भावना आहे प्रत्येक भारतीयाच्या मनातली. लताबाईंच्या आवाजात ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीतात ऐकताना तुमच्या अंगावर रोमांच येतात का? तर तुम्ही भारतीय आहात. दृष्ट शेजारी पाठीत वार करून हल्ला करतात, आपण हतबल असतो, काहीच करू शकत नसतो. तेव्हा घरात बसूनही तुमचं रक्त गरम होतं का? तर तुम्ही भारतीय आहात. पहलगाम हल्ल्यानंतर मोदीजींचं स्पीच ऐकताना तुमची छाती भरून येत होती का? तर तुम्ही भारतीय आहात. 78 वर्षाचंही स्वातंत्र्य हा फक्त एक दिवस नाही, तो लाखो बलिदानाचा वारसा आहे. त्यांनी तुरुंगाच्या भिंतीत आणि अंदमानाच्या काळ्या कोठडीत आपलं तारुण्य घालवलं. त्यांनी गोळ्या अंगावर घेतल्या, ते हसत फासावर गेले. गांधींचा अहिंसेचा मार्ग, भगतसिंगांचा बंडखोर आवेश, नेताजींचा जाज्वल्य आत्मविश्वास, सावरकरांचं अदम्य साहस यांच्यामुळे तर स्वातंत्र्याची ज्योत पेटली आणि सर्वांनी स्वतंत्र असण्याचा मोकळा श्वास घेतला. ही पेटलेली ज्योत तेवती ठेवणं, तो श्वास कायम मोकळा ठेवणं याची जबाबदारी आता आपली. हे स्वातंत्र्य सदैव जिवंत राहो. 78वा स्वातंत्र्य दिन चिरायू हो. जय हिंद.